गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेला गेल्या 8 दिवसांपासून पूर आला होता. तसेच वाहतुकीसाठी इचलकरंजी कर्नाटक रस्ता बंद करण्यात आला होता. हा रस्ता आज खुला करण्यात आलाय. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 65 फुटांवर आली आहे. पाणी नदीपात्रात गेल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. तसेच लहान पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातून सोडण्यात येणारं पाणी व सततचा पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला होता. दरम्यानच्या काळात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली होती. यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदी मार्गावरील सर्वच रस्ते बंद करण्यात आले होते. सध्या पावसाने उसंत घेतल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी यशोदा पुलाजवळचा मार्ग हा वाहतुकीसाठी खुला झालाय. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 62 फूट आहे. येथील कर्नाटक मार्गाला जोडणाऱ्या पंचगंगा नदी शेजारी यशोदा पुलाचं काम चालू होतं. या पुलाच्या पर्याय रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. परिणामी या मार्गावरील कर्नाटक शिरदवाड, हुपरी, अब्दुल्लाट रस्ता बंद झाला होता. हा रस्ता 22 जुलैपासून वाहतुकीस बंद करण्यात आला होता. आज 8 ऑगस्ट रोजी या मार्गावरील पुराचं पाणी कमी झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. रस्ता बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी, कर्नाटकातून इचलकरंजीला कामाला येणाऱ्या लोकांसाठी गेल्या 18 दिवसांपासून हा पूल बंद होता. त्यामुळे त्यांचे मोठे हाल झालेत. इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून व परिसरातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.